लोकसभेच्या निवडणुकीपासून बारामतीमध्ये निनावी पत्रांचा सिलसिला सुरू आहे आणि या पत्रांमधून थेट नेत्यांना उपदेश करण्याचं किंवा त्यांच्यावर टीका करण्याचं सत्र सुरू आहे। त्या विरोधात आज बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात एक तक्रार दिलेली आहे आणि या पत्रामागचा खरा नेमका सूत्रधार कोण आहे हे शोधून काढण्याची मागणी केली। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत जय पाटील। दादा काय सांगाल, काय नेमकी मागणी आहे? तुम्ही आज सगळे कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आले। बारामती शहर आणि तालुक्यातले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आज बारामती शहर पोलीस स्टेशन मध्ये आले। त्याचं कारण असं, लोकसभेच्या निवडणुकीपासून सातत्याने एक निनावे पत्र व्हायरल केलं जातंय आणि त्याच्यातून विनाकारण एक संभ्रम निर्माण करायचा बारामतीकरांच्या मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये असं एक चालू आहे। त्याच्यातून एक नेरेटिव्ह सेट करायचा, तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे। जो कोणी हा पत्र लिहितोय हा लिहिणारा समोर आला पाहिजे, त्याच्या ज्या काय भावना आहेत, जर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता असेल, अजितदादांचा कार्यकर्ता असेल, तर दादांचा कार्यकर्ता असं कधीही करणार नाही। दादांचा कार्यकर्ता दादांना भेटेल, त्याची जी काय भावना आहे ते दादांच्या समोर मांडेल। कारण की अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते सर्वांना भेटतात, तर त्यांनी ती भेटून त्यांची भावना जी काय ते तिथे व्यक्त केली पाहिजे। परंतु सोशल मीडियावर ते पत्र व्हायरल केल्यामुळं की त्याच्यामध्ये काहीतरी कटकारस्थान, कुणीतरी त्याच्या मागं सूत्रधार आहे आणि त्यातून एक वेगळ्या पद्धतीने कसं पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मध्ये आज संभ्रम निर्माण होईल याची त्यांनी त्याच्यामध्ये काळजी घेतलेली आहे। तर आमचं शहर पोलीस स्टेशनला अशी विनंती आहे की तुम्ही जो कोणी हा याच्या मागचा सूत्रधार आणि लिहिणारा, त्या दोघांना तुम्ही शोधून काढावं आणि तुम्ही त्याच्यावरती तुमच्या कायदेशीर पद्धतीने त्याच्यावरती कारवाई करावी। तुमची काय मागणी आहे? कारण गेल्या काही दिवसांपासून हे पत्र व्हायरल होते। अगदी गेल्या आठवड्याभरात गब्बरच्या नावाने एक पत्र व्हायरल झालं आणि काल थेट अजितदादांच्या नावाने पत्र व्हायरल झाले। अजितदादांना उपदेश करण्यात आलेला आहे आणि त्यात असं म्हटलेलं आहे की दादा, आम्ही वहिनींसाठी प्रामाणिकपणे काम केलं, मात्र तुम्ही आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करताय। काय वाटतंय, कोण असू शकते? आम्हाला एकतर पत्र तयार करणारे, पत्र जे व्हायरल करतायत हे निष्ठावान कार्यकर्तेच नसणार आहेत। निष्ठावान कार्यकर्ता हा दादांना समक्ष भेटून त्याची खदखद, सही, नाव, नंबर, मोबाईल नंबर टाकून तो तिथे व्यक्त करू शकतो। एवढी तर लोकशाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदरणीय अजितदादांनी ठेवलेली आहे। दुसरी गोष्ट, जे मुद्दे त्यामध्ये गब्बर वगैरे असे जे काही टाकलेले आहेत किंवा कालचं निनावी पत्र दादांना उपदेश देण्याचं काम केलेलं आहे, या पत्रामधनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकाऱ्यांची, कार्यकर्त्यांच्या अंतर्गत काय धुसफूस आहे का, असा एक चुकीचा नेरेटिव्ह आणि चुकीचा समज मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांच्या मध्ये, शहरामध्ये, महाराष्ट्रामध्ये पसरवण्याचं काम की बाबा दादांच्या इथं जे असे उपदेश देण्याचे निनावी पत्र येतात का, त्या माध्यमातून असं चुकीच्या पद्धतीने एक समज करण्याचं काम तयार करण्याचं आणि एक संभ्रमावस्था तयार करण्याचं काम या पत्रात होते। हे चुकीचं आहे, निषेधार्ह आहे। जे कोण असतील कार्यकर्ते त्यांनी समोर येऊन आपली भूमिका मांडावी। कोण वाटतंय सूत्रधार? कारण अशा निनावी पत्रांमुळे अजितदादांच्या प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतोय असं तुमचं म्हणणं आहे। कोण असू शकतं? अशी ही चर्चा सुरू आहे की विरोधकांकडून अशा पत्र व्हायरल केली जातात। असू शकतं, ते काय सांगता येत नाही। त्याची माहिती आम्ही पोलीस स्टेशनला दिलेली आहे। पोलिसांना आम्हाला लवकरच माहिती कळवतील। कारण की लोकसभेच्या निवडणुकीपासून अशी काही एक टोळी सक्रिय झाली की ते वेगवेगळ्या स्वरूपातनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कशी बदनामी करता येईल किंवा त्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांचे खच्चीकरण कसे करता येईल, की पुढच्या प्रचाराची दिशा कशी रोखता येईल, याचा प्रयत्न काही ठराविक टीमकडून केला जातोय। त्याचा सुद्धा एक हा भाग असू शकतो। तुमचं काय मत आहे? विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हे सगळं घडतंय, लोकसभेला जो फटका बसला, विधानसभेला फटका बसावा अशा उद्देशाने हे पत्र व्हायरल केले जातात। नक्कीच हे दादांच्या विरोधात एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे। कारण ह्या पत्राचा तुम्ही पूर्ण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये दादांबद्दल चांगलं बोलण्याच्या ऐवजी दादांना टोमणे मारले जात आहेत। कोण गब्बर म्हणून पत्र प्रसिद्ध करतंय, तर साहजिक आहे की दादांचे कार्यकर्ते असतील तर ते असं कधीच करणार नाहीत। हे करायची गरज कुणाला आहे आणि हे करतंय कोण, हे विरोधकच करू शकतात। त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे, पण ह्याच्यामध्ये कोण निनावी असल्यामुळं आम्हाला कोणावरती ऑब्जेक्शन घ्यायचं नाही। ते आता पोलीस व्हेरिफिकेशन मध्ये समोर येतील आणि त्यांच्यावर पोलीस कायदेशीर कारवाई करतील। नक्कीच पोलीस कायदेशीर कारवाई करतील असं म्हणणं आहे। तुम्ही काय सांगाल? कारण ह्या कालचं जे परवा पत्र व्हायरल झालं त्यामध्ये अगदी दादा कणखर नाहीत, मवाळ झालेत असं वक्तव्य केलेलं आहे। काय सांगाल त्या संदर्भात? खरं तर हे वक्तव्य करणं त्यांना कितपत योग्य वाटतं ते मला माहित नाही। कारण दादांवर खालच्या पातळीवर जाऊन पत्र काढणे, त्यांच्या नावाने बदनामी करणे हा प्रकार खरा तर चालू आहे। की बदनामी करत असणारा सूत्रधार कोण
ही आम्हाला आता कुठेतरी शोधून काढणं काळाची गरज आहे. कारण असे अनेक पत्र तुम्ही जर गब्बर फिब्बर, आता मला वाटतं गब्बर नाव जो टाकतोय ह्याचा अर्थ तोच गब्बर आहे. पैशा पाण्याने गब्बर तोच असू शकतो. कारण तोच असं जर शब्द जर वापरत असेल तर सर्वसामान्यातला कार्यकर्ता असं शब्द वापरू शकत नाही. निश्चितपणाने पोलीस स्टेशनला आम्ही तशा पद्धतीची तक्रार दिलेली आणि ती तक्रार देत असताना पोलीस डिपार्टमेंटने आम्हाला सांगितलं की लवकरच तो गब्बर पुढे आणू आणि तशा पद्धतीचा त्याचा पर्दाफाश करू. खूप खूप धन्यवाद. हे होते बारामतीकर. बारामतीतले जे व्हायरल पत्र होत आहेत गेल्या काही दिवसांपासून बारामतीमध्ये सातत्यानं निवडणुकीच्या तोंडावर पत्र व्हायरल होत आहेत, त्यामधून नेत्यांना उपदेश केला जातोय, विशेषतः चिमटे काढले जात आहेत. अजितदादांना देखील काल परवाच्या पत्रातून एक वेगळा मेसेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये एकत्र येऊन त्यांनी या विरोधात सायबर शाखेकडे गुन्हा दाखल केला, तक्रार केली. कॅमेरामॅन तेजस्वी वसंत मोरे, मुंबई तक, बारामती.